राज्यात विधानसभेला महाविकास आघाडीला 183 जागा मिळतील। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे। राज्यातील जनतेमध्ये महायुतीच्या विरोधात नाराजी आहे असं देखील चव्हाणांनी म्हटलंय। लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचा प्रत्यय आल्याचं महत्त्वाचं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती चव्हाणांनी दिलेली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये आला 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या, म्हणजेच 65% जागा आम्हाला मिळाल्या। आता तेच जर प्रमाण आपण जर विधानसभेला लावलं तर 288 पैकी 65% म्हणजे 183 जागा होतात। पण आज 183 पेक्षाही जास्त जागावर महाविकास आघाडीचा विजय होणार आहे। महायुतीमध्ये जे काही जागा वाटपाबद्दल किंवा पक्षात राहायचं का नाही, ठेवायचं का काढायचं, हे जे वातावरण चाललेलं आहे त्याच्या तुलनेमध्ये महाविकास आघाडीचा जागा वाटप हे बरंचसं स्मूथली चाललेलं आहे। शेवटी 3 पक्षाचं जागा वाटप हे फार सोपं होतं आहे, होईल असं मला म्हणायचं नाही, पण आमच्या फार कमी तणाव आहे आणि आम्ही चांगली प्रगती करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।